7.3 मधला फर्स्ट. Radius of circle is 10 centimeter. Measure of an arc of the circle is 54 degree. Find the area of sector associated with the arc. आपल्याला काय काढायला विचारलंय? एरिया ऑफ सेक्टर. एक सर्कल आहे, त्या सर्कलच्या आर्कचा अँगल दिलाय. किती आहे? मेजर ऑफ आर्क ऑफ द सर्कल इज 54. म्हणजे थीटा कितीचा आहे? 54 डिग्रीचा आहे. त्याच्यानंतर रेडियस दिली आहे. ही वन काय काय ते मेन्शन करू. रेडियस आर्क इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर measure of arc theta is equal to 54 degree. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचे? एरिया ऑफ सेक्टर. मग एरिया ऑफ सेक्टर is equal to theta upon 360 multiplied by pi r square. हा फॉर्म्युला आहे. पायची व्हॅल्यू घ्यायला काय सांगितली आपल्याला? 3.14. थीटा किती आहे? 54 डिवाइड्स बाय 360 मल्टिप्लाइज बाय 3.14 इंटू 10 चा स्क्वेअर. दोन्ही नंबर 18च्या टेबलमध्ये येतं. 18 2 जा 36 आणि 18 3 जा 3/20 multiplies by 3.14 multiplies by 100. 3 divides by 20 multiplies by 340. 100 ने मल्टिप्लाय केले की दोन्ही पॉईंट काय झाले? निघून गेले. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून त्याला 20 ने डिवाइड करायचं. 3 4 जा 12, 3 1 जा 3 and 1 4, 3 3 जा 9, 942 divides by 20. 2 ने डिवाइड करू शकतो आपण त्याला. 2 10 जा 2, 4 जा 8, 2 7 जा 14, 2 1 जा 2. मग आन्सर 10 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर काय येईल? 47.1. आपण काय काढलंय? एरिया ऑफ सेक्टर. इथे युनिट काय दिलेलं आहे? सेंटीमीटर. एरियाला युनिट काय असतं? सेंटीमीटर स्क्वेअर. Therefore, area of sector is equal to 47.1 centimeter square. This area of sector is a formula. Second question. Measure of an arc of circle is 80 degree. Arc चं measure किती दिलंय? 80 degree. म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती मिळाली? 80. And its radius is 18 centimeter. Find the length of arc. पहिले याच्यामध्ये आपण काय काढलं? एरिया ऑफ सेक्टर. आता काय काढायचंय? लेंथ ऑफ आर्क. गिवन काय आपल्याला? रेडियस आर्क इज इक्वल टू किती आहे? रेडियस 18 सेंटीमीटर. त्याच्यानंतर थीटा 80 डिग्री. आणि आपल्याला काढायचं लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क is equal to theta upon 360 multiplies by 2 pi r. हा फॉर्म्युला. सेक्टर फॉर्म्युलामध्ये काय होतं? हा 2 नव्हता. पाय आर स्क्वेअर आणि लेंथ ऑफ आर्क मध्ये इथं 2 आणि स्क्वेअर नाही. मग थीटाची व्हॅल्यू 80 upon 360 multiplies by 2. पायची व्हॅल्यू घ्यायला सांगितली 3.14 इंटू 18. हा 0 0 कॅन्सल. दोन्ही नंबरला किती डिवाइड होईल? 2 डिवाइड होईल. 4 ने होईल. 4 2 जा 4, 9 जा 9 1 जा 9, 2 जा. काय शिल्लक राहिलं? 2 multiplies by 2 multiplies by 3.14 multiplies by 2. 2 2 जा 4, 4 2 जा 8. 3.14 multiplies by 8. 8 4 जा 32. 8 1 जा 8, 8 आणि 3 11. कॅरीवर आला 1. 8 3 जा 24 and 1 25. दोन नंबर नंतर 25.12. आता लेंथ ऑफ आर्क आहे. मग युनिट काय येईल? सेंटीमीटर
स्क्वेअर की फक्त सेंटीमीटर? सेंटीमीटर, फक्त सेंटीमीटर. Therefore, length of arc is 25.12 centimeter. सोपं आहे ना? Radius of sector of a circle is 3.5 centimeter and length of its arc is 2.2 centimeter. Find area of the sector. मग आता काय काय दिले? रेडियस ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज 3.5. म्हणजे काय दिलेले आपल्याला? रेडियस दिली 3.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला दिले लेंथ ऑफ इट्स आर्क. लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू 2.2 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायला विचारले? फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. मग टू फाइंड एरिया ऑफ सेक्टर सोल्युशन. एरिया ऑफ सेक्टरचा आणखी एक फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क multiplies by radius divides by 2. जर लेंथ ऑफ आर्क दिलेली असेल तर हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. जर लेंथ ऑफ आर्क दिलेली असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. थीटा दिलेला असेल तर सुरुवातीला वापरला तो वापरायचा. मग इथे लेंथ ऑफ आर्क किती आहे? 2.2 मल्टिप्लाइज बाय रेडियस किती आहे? 3.5 डिवाइड्स बाय 2. 3.5 multiplies by 2.2. 22 5s are 110. 22 3s are 66. 66 and 11 77. दोन नंबर नंतर पॉइंट आहे. 7.70 divides by 2. 2 ने डिवाइड करायला 2 3s are 6. 1 उरला. 2 8s are 16. 2 5s are 10. दोन नंबर नंतर पॉइंट. काय काढले आपण? एरिया. युनिट काय येईल? सेंटीमीटर स्क्वेअर. Therefore, area of sector is 3.85 centimeter square. रेडियस ऑफ सर्कल इज 10 सेंटीमीटर. सर्कलची रेडियस किती आहे? 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आणखी काय दिले? एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर ऑफ द सेक्टर इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द एरिया ऑफ करस्पॉन्डिंग मेजर आर्क. Area of sector is equal to 100 centimeter square. Area of circle. सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला काय आहे? पाय आर स्क्वेअर. 2 पाय आर याचा आहे सर्कम्फरन्स. एरिया ऑफ सर्कल. पायची व्हॅल्यू काय घ्यायला सांगितली आहे का आपल्याला? 3.40 multiplies by पेनचा स्क्वेअर. 3.40 multiplies by 100 is equal to 314 सेंटीमीटर स्क्वेअर. हा मिळाला एरिया ऑफ सर्कल. मग एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू एरिया ऑफ मायनर सेक्टर प्लस एरिया ऑफ मेजर सेक्टर. दोन सेक्टरचा एरिया मिळून पूर्ण सर्कलचा एरिया तयार होणार आहे ना. आणि आपल्याला मायनर सेक्टर दिलेला आहे तो किती आहे? 100. मेजर सेक्टर काढायचं आहे. मग एरिया ऑफ सर्कल किती मिळाला आपल्याला? 314 इज इक्वल टू 100 प्लस एरिया ऑफ मेजर सेक्टर. Therefore, area of
मेजर सेक्टर इज इक्वल टू 314 मायनस 100. किती आन्सर येईल? 214. एरिया आहे म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. मग आता आपल्याला किती मिळाला एरिया? देअरफॉर एरिया ऑफ मेजर सेक्टर, देअरफॉर एरिया ऑफ मेजर सेक्टर is 214 सेंटीमीटर स्क्वेअर. रेडियस किती दिली आपल्याला? 15 सेंटीमीटर. आणि त्याच्यानंतर आपल्याला एरिया ऑफ सेक्टर पण दिलेला आहे. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू 30 सेंटीमीटर स्क्वेअर. वी फाइंड द लेंथ ऑफ आर्क. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? टू फाइंड लेंथ ऑफ आर्क. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टरचा. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क मल्टीप्लाइज बाय रेडियस डिवाइड्स बाय 2. एरिया ऑफ सेक्टर किती आहे? 30 इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क आपल्याला काय घ्यायची? आपण तिला एल म्हणू. मल्टीप्लाइज बाय रेडियस. रेडियस किती आहे? 15 डिवाइड्स बाय 2. हा 2 इथे डिवाइड मल्टीप्लाय होईल. 30 मल्टीप्लाइड बाय 2 इज इक्वल टू एल इंटू 15. 32 जा 16. एल मल्टीप्लाइड बाय 15 इज इक्वल टू 60. एल इज इक्वल टू 60 डिवाइड्स बाय 15. हा 50 इकडे मल्टीप्लाय इकडे डिवाइड झाला. 15 म्हणजे 15. 15 4 जा 60. एलची व्हॅल्यू किती मिळाली? 4 सेंटीमीटर. देअरफॉर length of arc is 4 centimeters. Measure of arc MBN. ही जी आर्क आहे ह्या आर्कचं मेजर किती दिले आपल्याला? 60 डिग्री. त्याच्यानंतर रेडियस दिलेली आहे. गिवन देऊन घेऊ आपण काय काय. रेडियस आर्क इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. मेजर ऑफ आर्क MBN इज इक्वल टू 60 डिग्री. त्याच्यानंतर थीटा इज इक्वल टू 68 डिग्री हे दिलेले आपल्याला. आणि फर्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू घ्यायला सांगितली तर आपल्याला स्पेसिफिकली काही नाही सांगितलेली. कोणतीही घ्या. 3.14 किंवा 22/7. 3.14 घेऊ. मल्टीप्लाइज बाय आर स्क्वेअर. आर किती? 22/7. 22/7 मल्टीप्लाइज बाय आर स्क्वेअर म्हणजे 7 मल्टीप्लाइज बाय 7. 7 7 cancel. 22 multiplies by 7. 22 7 जा 154. 154. एरिया आहे सर्कलचा. युनिट काय येईल? सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर सेकंड काय काढायचे बघा आपल्याला? एरिया ऑफ सेक्टर MBN. एरिया ऑफ सेक्टर MBN. ह्या सेक्टरचा एरिया काढायचा आपल्याला. मेजर ऑफ आर्क दिलेला आहे. मग सेक्टरचा एरिया. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 मल्टीप्लाइज बाय 2 पाय आर स्क्वेअर. लेंथ ऑफ आर्कला 2 पाय आर असतं आणि एरिया ऑफ सेक्टरला पाय आर स्क्वेअर. थीटाची मग थीटा किती आपला?
60 divides by 360 multiplies by 22/7, 7 into 7. 0 0 get cancel. 6 1 जा, 6 6 जा, 7 7 cancel. त्याच्यानंतर 2 3 जा, 11 जा, 7 multiplies by 11, 77 divides by 3, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 1 उरला, 3 5 जा 15, 2 उरले, 0 घेतला, 3 6 जा, हे कंटिन्यू येत राहील आता पुढे. म्हणजे आन्सर काय मिळालं आपल्याला 25.66. एरिया आहे म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर पुढे थर्ड काय काढायचे आपल्याला, एरिया ऑफ सेक्टर MCN. आता एरिया ऑफ सेक्टर MCN आपण ऑलरेडी काय काढले, एरिया ऑफ सर्कल काढलाय, एरिया ऑफ सेक्टर पण काढलाय. हा मायनर सेक्टर आहे आणि हा मेजर सेक्टर आहे. मग एरिया ऑफ सर्कल is equal to area of minor sector plus area of major sector. area of circle किती आलाय 154. area of minor sector किती आलाय 25.66 plus area of major sector. Area of major sector is equal to 154 minus 25.66. का आंसर किती येतं 154.00 minus 25.66. 66च्या जागेवर 67 लिहिलेलं सुद्धा चालतं आणि 25.7 लिहिलेलं सुद्धा चालतं. म्हणजे 70च्या जवळ आहे ना, राऊंड ऑफ करणं म्हणतात ना त्याला, चालतं ते पण. मग इथे 3 झाला, 10 9 10 4 3 13 मधून 5 दिले, 8 2 1 128.34 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया काढतोय ना आपण. therefore area of sector MCN is equal to 128.34 centimeter square. सातवा प्रश्न बघा काय आहे. रेडियस ऑफ सर्कल दिलेली आहे. सर्कलची रेडियस किती आहे गिवन. रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला दिली पेरिमीटर ऑफ सेक्टर. पेरिमीटर ऑफ सेक्टर ABC इज इक्वल टू 12.8 सेंटीमीटर. आणि टू फाइंड काय फाइंड करायचं आपल्याला, एरिया ऑफ सेक्टर ABC. एरिया काढायचा आपल्याला ह्या ABC सेक्टरचा. त्याच्यानंतर आपल्याला याची पेरिमीटर दिलेली आहे सेक्टरची. आपल्याला इथं डायरेक्ट सेक्टर फॉर्म्युला वापरायचा असेल तर एक तर लेंथ ऑफ आर्क माहिती पाहिजे किंवा थीटा माहिती पाहिजे. इथं आपण लेंथ ऑफ आर्क काढू शकतो. सोल्युशन पेरिमीटर ऑफ सेक्टर ABC इज इक्वल टू, पेरिमीटर म्हणजे काय असतं सगळ्या साइड्सचं सम. मग इथं काय येईल आर्क ABC प्लस PA किंवा AP प्लस PA प्लस PC. PC रेडियस ऑफ सर्कल आहे म्हणजे PA पण काय झाली रेडियस ऑफ सर्कल. लेंथ ऑफ आर्क ABC. लेंथ घ्यावी लागेल ना या आर्कची. मग लेंथला आपण L म्हणू थोड्या वेळ. L प्लस PA किती आहे 3
3.4 प्लस 3.4. पेरिमीटर ऑफ सेक्टर दिलेली आहे किती आहे 12.8. एल प्लस 3.4 प्लस 3.4 किती झाले 6.8. मग हे इकडे प्लस इकडे येऊन काय होईल मायनस. देअरफॉर एल इज इक्वल टू 12.8 मायनस 6.8. एल इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. मग आता लेंथ ऑफ आर्क किती मिळाली आपल्याला 6 सेंटीमीटर. आता आपल्याला एरिया ऑफ सेक्टर काढता येईल. एरिया ऑफ सेक्टर ABC is equal to length of arc into radius divides by 2. Length of arc किती आहे 6 multiplies by radius किती आहे 3.4 divides by 2. 2 1 2 2 3 6. 3 multiplies by 3.4. 3 4 12. Carry over 11. 3 9 and 1 10. काय काढले आपण एरिया ऑफ सेक्टर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि मग शेवटी देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर ABC is 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. आता इथे इन्फॉर्मेशन बघा गिवन काय काय आपल्याला क्वेश्चन मध्ये. angle ROQ is equal to angle MON is equal to 60 डिग्री. म्हणजे हा अँगल दिलेला आहे आपल्याला कितीचा आहे हा 60 डिग्रीचा अँगल. त्याच्यानंतर OR is equal to 7 सेंटीमीटर. OM is equal to 21 सेंटीमीटर. OR इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती आहे 7. आणि OM म्हणजे O पासून M पर्यंतचं डिस्टन्स किती आहे 21. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितले टू फाइंड लेंथ ऑफ RXQ and RMYN. लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करायचं. पायची व्हॅल्यू घ्यायची 22/7. मग आता बघा हे जे दिलेले ही हा एक सर्कलचा पार्ट आहे ना. ही आर्क एवढी म्हणजे ही रेडियस आहे इथून इथपर्यंतची. आणि हा असा जर काढला तर हा पूर्ण सर्कल तयार होईल ना. म्हणजे हा एवढा सेक्टर आहे आणि हा मोठा सेक्टर झाला बरोबर. हे दोन सर्कलच्या आर्क येतात. आता सोल्युशन आधी कोणती काढायची RXQ. ही आर्क काढायची ना आपल्याला. थिटा दिलेला आहे. आर्कची व्हॅल्यू रेडियस दिलेली आहे. मग लेंथ ऑफ आर्क काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे लेंथ ऑफ आर्क RXQ is equal to theta upon 360 multiplies by 2 pi r. थीटा किती आहे 60 upon 360 multiplies by 2 multiplies by 22/7 multiplies by r म्हणजे किती आहे 7. आपल्याला OR घ्यायचं आहे ना. आपण RXQ काढतोय. मग 7 1 7 7 1 7. हे 0 0 कॅन्सल. 6 1 6 6 6 36. 2 1 2 2 3 6. 22 divides by 3. 3 1 3. 3 7 21. 1 उरला 0 घेतला. 2 3 9. हे कंटिन्यू येतच राहील. 7.33. युनिट काय येईल लेंथ आहे म्हणजे सेंटीमीटर. त्याच्यानंतर लेंथ ऑफ आर्क काय सांगितले आपल्याला MYN is equal to theta divides by 360 multiplies by 2 pi r. थीटा किती आहे 60 divides by 360 multiplies by 2 into 22/7 multiplies by 21. 7 1 7 7 3 21. 0 0 गेला. 6 1 6 6 2 1 2 3 3 1 3 1. आन्सर काय मिळालं 22 सेंटीमीटर. Therefore
length of arc rx cube is 7.33 centimeter and length of arc young yn is 22 centimeter. नाइन नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघा सर्कल दिलाय असा अँगल दिलाय ए पी सी बी एवढी डायग्राम दिलेली आहे आपल्याला आणि गिवन काय काय बघा याच्यामध्ये एरिया ऑफ सेगमेंट एरिया ऑफ सेक्टर ABC is equal to 154 सेंटीमीटर स्क्वेअर हा जो ABC ह्या सेक्टरचा एरिया किती आहे 154 रेडियस इज इक्वल टू 14 सेंटीमीटर आणि फर्स्ट काय फाइंड आउट करायचे आपल्याला अँगल APC हा अँगल फाइंड आउट करायचा आहे आपल्याला कितीचा असेल तर त्या अँगलला आपण थीटा कन्सिडर करू कन्सिडर angle APC is equal to theta. Now area of sector is equal to theta upon 360 multiplies by pi r square. हा फॉर्म्युला एरिया ऑफ सेक्टर किती दिलेला आहे आपल्याला ऑलरेडी 154 is equal to थीटाची व्हॅल्यू थीटाचे आपल्याला थीटाच फाइंड आउट करायचं आहे इथं थीटा डिवाइड्स बाय 360 इनटू पाईची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लाइज बाय आर स्क्वेअर म्हणजे 14 मल्टिप्लाइज बाय 14 7 1 जा 7 7 2 जा 40 त्याच्यानंतर 360 ला पण 2 ने डिवाइड होईल 2 1 जा 2 2 1 जा 2 8 जा 2 0 जा परत ह्या 14 नी पण इकडे डिवाइड होईल 2 नी करू किंवा 4 नी 14 ला नाही होणार 2 नी 2 7 जा 14 2 9 जा 2 0 जा परत एकदा डिवाइड होईल 2 11 जा 2 45 11 theta multiplies by 11 multiplies by 7 divides by 45 इकडे किती आहे 154 हा 45 इकडे डिवाइड इकडे येऊन काय होईल मल्टिप्लाय आणि हे दोघं इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन काय होतील डिवाइड मग थीटा इज इक्वल टू 154 मल्टिप्लाइज बाय 45 डिवाइड बाय 11 मल्टिप्लाइज बाय 7 डिवाइड करू 11 ने आला 11 1 जा 11 11 1 जा 11 4 राहिले 11 4 जा 44 7 1 जा 7 7 2 जा 40 theta is equal to 2 multiplies by 45 theta is equal to 90 degree therefore angle APC is equal to 90 degree angle APC ची व्हॅल्यू किती मिळाली 90 डिग्री त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय काढायचं आहे एरिया ऑफ सेकंड मध्ये काय काढायचं आपल्याला एरिया ऑफ सेक्टर MCN सेकंड मध्ये काय करायचं आपल्याला लेंथ ऑफ आर्क ABC लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय आहे आता एरिया ऑफ सेक्टर माहिती आहे किती एरिया ऑफ सेक्टर कोणती आर्क काढायची आपल्याला ABC हीच काढायची मग एरिया ऑफ सेक्टर is equal to length multiplies by radius divides by 2 length of arc फॉर्म्युला असतो ना हा length of arc multiplies by radius divides by 2 area of sector किती आहे 154 is equal to length of arc ABC multiplies by radius किती आहे 14 divides by 2 2 1 जा 2 7 जा 154 is equal to
लेंथ ऑफ आर्क ए बी सी मल्टिप्लाइज बाय 7. हा 7 इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइडिंग. लेंथ ऑफ आर्क ए बी सी इज इक्वल टू 154 डिवाइड्स बाय 7. 7 1 जा 7 7 2 जा 14. 1 उरला परत 7 2 जा 14. 22 सेंटीमीटर. Therefore, length of arc ABC is 22 सेंटीमीटर. हा अँगल APC आणि ही आहे लेंथ ऑफ ABC. 10 नंबरचं क्वेश्चन बघा काय आहे. रेडियस ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज 7 सेंटीमीटर. इफ मेजर ऑफ आर्क ऑफ सेक्टर इज, फर्स्ट दिले 30 डिग्री, सेकंड दिले 210 डिग्री आणि थर्ड दिले 3 राईट अँगल्स. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एरिया ऑफ सेक्टर. मग इथे गिवन काय आपल्याला, रेडियस आर्क इज इक्वल टू किती आहे रेडियस 7 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फर्स्ट मध्ये काय दिले आपल्याला 30 डिग्री दिलेले, म्हणजे आपल्याला 30 डिग्री काय आहे, आर्क ऑफ द सेक्टर, मेजर ऑफ आर्क, म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती घ्यायची 30. मग एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थिटा अपॉन 360 मल्टिप्लाइज बाय पाय आर स्क्वेअर. थिटा किती आहे 30 डिवाइड्स बाय 360 मल्टिप्लाइज बाय, पायची काही स्पेसिफिक व्हॅल्यू घ्यायला सांगितली तर आपल्याला नाही, मग आपल्याला जी वाटेल ती आपण घेऊ शकतो. 22/7 मल्टिप्लाइज बाय आर स्क्वेअर म्हणजे 7 मल्टिप्लाइज बाय 7. 7 1 जा 7 7 1 जा 7 0 0 कॅन्सल. 3 1 जा 3 3 1 जा 3 2 जा, खाली काय शिल्लक राहिलं बघा 22 मल्टिप्लाइज बाय 7 डिवाइड्स बाय 12. 22 7 जा 4 154 डिवाइड्स बाय 12. 12 ने आता या नंबरला डिवाइड करू 154 ला. 12 1 जा 12 12 1 जा 12 3 रिमेनिंग राहिले. 12 2 जा 24 10 रिमेनिंग राहिले. परत एक 0 घेतला म्हणजे पॉइंट घेतला. 12 8 जा 96 4 रिमेनिंग राहतात. परत एक 0 घेतला. 12 5 12 4 3 जा 12 3 जा 36 म्हणजे कंटिन्यू येईल. आन्सर काय मिळाला आपल्याला 12.83. एरिया आहे म्हणजे युनिट काय येईल सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर ह्याच क्वेश्चन मध्ये सेकंड काय सांगितले बघा 210. आता मेजर ऑफ आर्क किती आहे 210, म्हणजे फक्त काय बदलेल आपली थिटाची व्हॅल्यू बदलेल. एरिया ऑफ सेक्टर is equal to theta divides by 360 multiplies by pi r square. 210 divides by 360 multiplies by 22/7 multiplies by 7 multiplies by 7. 7 1 जा 7 7 1 जा 7 0 0 get cancel. दोन्ही नंबरला 3 ने डिवाइड होईल. 3 7 जा 21 3 1 जा 3 3 2 जा 6. मग आता खाली बघा काय शिल्लक राहिलं परत 7 मल्टिप्लाइज बाय 22 मल्टिप्लाइज बाय 7 डिवाइड्स बाय 12. 2 7 येत ना इथे, एक 7 एक्स्ट्रा आता. मग इथे परत एकदा ह्या दोघांना डिवाइड पण करून घेऊ शकतो आपण, म्हणजे आणखी थोडं सिंपल होईल. 2 6 जा 12 आणि 2 11 जा 11 7 जा 77 77 मल्टिप्लाइज बाय अगेन 7 7 7 जा 49 कॅरीवर आले 4 7 7 जा 49 53. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळतंय त्याचं 539 डिवाइड्स बाय 6. मग 6 ने या नंबरला डिवाइड करू, आन्सर किती येतं बघू. किती येईल आन्सर 6 8 जा 539 6 6 8 जा 48. इथं 4 झाले, इथं 13 13 मधून 8 गेले, खाली राहिले 5 झाले 9, इकडे 0 59 म्हणजे 6 9 जा 54, खाली शिल्लक राहिले 5 पॉइंट घेतला इकडे 0. परत 6 8 जा 48 खाली आले 2 0 घेतला 6 3 जा
आता हे 3 कंटिन्यू येत राहील म्हणजे आन्सर काय मिळालं आपल्याला 89.83 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर थर्ड मध्ये बघा काय सांगितले आपल्याला 3 राईट अँगल्स. 3 राईट अँगल्स. मग आता एका राईट अँगलचं मेजरमेंट किती असते? राईट अँगलचं मेजरमेंट किती आहे? 90 डिग्री. मग 90 डिग्री मल्टिप्लाइज बाय 3 इज इक्वल टू 270 डिग्री. म्हणजे थिटा किती येईल? 270. एरिया ऑफ सेक्टर is equal to theta divides by 360 multiplies by pi r square. 270 divides by 360 multiplies by 22 upon 7 into 7 into 7. 0 0 get cancel. 7 मध्ये 7 7 मध्ये 7. 3 9 जा 27. 3 12 जा परत 3 3 जा 9. 3 4 जा 12. 2 2 जा 2. 11 जा 3 multiplies by 11 multiplies by 7 divides by 2. 11 7 जा 77 multiplies by 3. 3 21 21 आणि 23. 231 divides by 2. 2 1 जा 2. Again 2 1 जा 2. 1 राहिला 2 5 जा 10. 1 राहिला 0 घेतला परत 2 5 जा 10 म्हणजे आन्सर मिळालं 150.5 सेंटीमीटर स्क्वेअर. The area of minor sector of circle is 3.85 centimeter and the measure of its central angle is 30 degrees. Find the radius of circle. मग आता इथे गिवन काय तुम्हाला एरिया ऑफ मायनर सेक्टर दिलेला आहे. एरिया ऑफ मायनर सेक्टर इज इक्वल टू किती येतो एरिया 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर सेंट्रल अँगल म्हणजेच थिटा दिलेला आहे 36. आणि टू फाइंड आपल्याला फाइंड काय करायचं या क्वेश्चन मध्ये रेडियस ऑफ सर्कल. सर्कलची रेडियस काढायला विचारली. मग आता एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय सांगा? एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ सेक्टर दिलेला आपल्याला किती आहे 3.85 is equal to theta किती आहे 36 divides by 360 multiplies by 22 upon 7 into r square. rच काढायचं आहे ना आपल्याला इथं रेडियस काढायची म्हणजे r फाइंड आउट करायचं. मग आता इथे हे दोन्ही मग डिवाइड आहे इकडे येऊन काय होतील मल्टिप्लाय. हे दोन 36 आणि 22 मल्टिप्लाय इकडे येऊन काय होतील डिवाइड. म्हणजेच r square is equal to 3.85 multiplies by 360 किंवा याला आपण आधी इथेच डिवाइड करून घेऊ. 36 1 जा 36 1 जा 0. मग हे काय होईल आता r square is equal to 3.85 multiplies by 10 multiplies by 7 divides by 22. आता आपल्याला हा पॉइंट नंतर दोन नंबर्स येतं. पॉइंट काढायचा आहे म्हणजे 85 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल बरं पॉइंट काढण्यासाठी 100 नी. मग दोन्हीकडे 100 नी मल्टिप्लाय करावं लागेल. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीकडेही करावं लागेल. मग हे काय होईल या दोघांचं मल्टिप्लाय करू आपण. ते काय होईल मग 385 multiplies by 10 multiplies by 7 22 multiplies by 100 0 0 कॅन्सल. त्याच्यानंतर ह्या 10 ला आणि ह्या 385 ला किती डिवाइड होईल 5 नी. 5 2 जा 10 5 7 जा 35 परत एकदा 5 7 जा 35 परत 11 2 जा 22
11 7 जा 77. R square is equal to 7 multiplies by 7 divides by 2 multiplies by 2. आता इथं तुम्ही 49 आणि 4 केलं तरी चालेल, डायरेक्ट स्क्वेअर रूट टाकले तरी चालेल. 2 नंबर स्क्वेअर रूट मध्ये गेले की स्क्वेअर रूटच्या बाहेर 1 नंबर येतो ना, मग बाय टेकिंग स्क्वेअर रूट किंवा आपण करून घेऊ. ठीक आहे. R स्क्वेअर 7 7 जा 49, 2 2 जा 4. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. R square is equal to 49 upon 4. R is equal to 7 upon 2. 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि 1 उरला 2 5 जा 10. म्हणजेच R is equal to 3.5 centimeter. Therefore, radius of circle is 3.5 centimeter. नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघा काय दिलंय. PQRS इज अ रेक्टँगल. हा जो इथे दिलेला डायग्राम आहे ही रेक्टँगल आहे. PQ 14 दिलाय. हा जो PQ आहे याचा डिस्टन्स किती आहे 14 आणि हा QR हा किती दिलाय आपल्याला 21 आणि आपल्याला एरिया काढायचा आहे कशाचा X Y आणि Z चा. मग गिवन काय काय इथं आपल्याला PQRS इज रेक्टँगल. हा रेक्टँगल आहे. त्याच्यानंतर PQ किती आहे 14. त्याच्यानंतर QR किती आहे 21 सेंटीमीटर. एवढं गिवन आहे आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे टू फाइंड एरिया ऑफ सेक्टर X, Y and Z. आता एरिया ऑफ X, Y and Z हे 3 एरियाज आपल्याला काढायचे. हा X हा सेक्टर आहे, Y पण सेक्टर आहे. हा सर्कल आहे ना, आर्क आहे एका सर्कलची. मग आता सोल्युशन फॉर X. आधी कशाचा एरिया काढू आपण X चा. मग X चा एरिया काढण्यासाठी आपल्याला आता इथं Q is the center of circle. हा Q center of circle झाला की किती नाव असेल म्हणजे डायग्राम मध्ये ठीक आहे. आपण मला नीट कन्सिडर करू. ठीक आहे. मग आता इथे हा PQ किंवा हा QT ही या सर्कलची रेडियस झाली. म्हणजे जर हा 14 आहे तर हा पण किती असणार आहे 14च असणार आहे. मग आता इथे रेडियस PQ इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. ती रेडियस कन्सिडर करावी लागेल त्याची. मग एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. थीटा आता इथं थीटा कितीचा येईल बरं हा कितीचा येणार आहे 90. ते पण मेन्शन करून घेऊ आपण. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. त्याचं रिझन काय आहे PQRS इज किंवा अँगल ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलचे अँगल कसे असतात 90 डिग्रीचे असतात ना. म्हणजे थीटा कितीचा आहे 90चा. 90 अपॉन 360 मल्टिप्लाइज बाय 22 अपॉन 7 इंटू 14 मल्टिप्लाइज बाय 14. 0 0 कॅन्सल. 9 1 जा 9, 9 4 जा 7 1 जा 7 2 जा 2 2 जा 2 11 जा 2 1 जा 2 1 जा. काय शिल्लक राहिलं 11 मल्टिप्लाइज बाय 14 किती होईल 11 मल्टिप्लाइज बाय 14 154 सेंटीमीटर स्क्वेअर. हा कशाचा एरिया निघाला X चा. आता आपल्याला Y चा एरिया काढायचा आहे. Y चा एरिया काढण्यासाठी QR दिलेला आहे आपल्याला फॉर Y. QR इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. बट QR ही त्याची रेडियस नाहीये. RT ही त्याची रेडियस होईल. मग आता काय करावं लागेल RT इज इक्वल टू QR मायनस
QT RT काढायचं आपल्याला. QR किती दिलेला आहे 21 आणि QT किती आपला 14 म्हणजे किती आलं 7. म्हणजेच आपल्याला वायचा एरिया काढण्यासाठी रेडियस किती मिळाली 7. परत एकदा एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 मल्टिप्लाइज बाय पाय आर स्क्वेअर. थीटा किती आहे थीटाची व्हॅल्यू थीटा किती आता 90 चे डिवाइड्स बाय 360 मल्टिप्लाइज बाय 22 अपॉन 7 इंटू 7 मल्टिप्लाइज बाय 7. आज 7 मिळाला ना. मग 0 0 कॅन्सल. 9 1 जा 9 4 जा 7 7 कॅन्सल. 7 1 7 जा 77 डिवाइड्स बाय 2 म्हणजे एरिया किती येईल आपला 2 1 जा 2 2 3 जा 6 1 राहिला 2 8 जा 6 2 8 जा 16.5 म्हणजे किती मिळाला आपल्याला याचा एरिया 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला एक्सचा. हा झाला वायचा. अजून झेड रिमेनिंग आहे. आता झेडचा एरिया काढायला तो एखाद्या सर्कलची सेक्टर आहे का नाही. मग आता रेक्टँगलचा एरिया काढू. एरिया ऑफ रेक्टँगल काय फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ. 14 into 21 14 multiplies by 20 14 1 जा 14 कॅरी ओव्हर आला 1 14 2 जा 28 आणि हा 1 29 सेंटीमीटर स्क्वेअर. मग एरिया ऑफ y is equal to area of PQRS minus area of x मायनस एरिया ऑफ वाय. पूर्ण रेक्टँगलच्या एरियामधून हे दोन एरिया मायनस केले की हा एरिया निघेल ना. मग आता रेक्टँगलचा एरिया किती आहे 294 मायनस एक्सचा एरिया किती आलेला आहे 154 मायनस हा एरिया किती आला आपला 38.5. ह्या दोघांचं ऍडिशन होईल 294 मायनस 0.5 12 कॅरी ओव्हर आला 191. मग 294 मायनस 192.5 5101 101.5 सेंटीमीटर स्क्वेअर. हा मिळाला आपल्याला कशाचा एरिया झेडचा. डायग्राम ड्रॉ करते. Therefore area of x is equal to 154 centimeter square. Area of y is equal to 38.5 centimeter square and area of z is equal to 101.5 centimeter square. Area of शेवटचं झेडच होतं. ट्रायंगल LMN इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. हा दिलेला जो ट्रायंगल आहे तो कसा आहे इक्विलॅटरल. इक्विलॅटरल म्हणजे काय असतं तिन्ही साइड्स सेम येतं. त्या साइडची लेंथ दिली किती आहे LM इक्वल टू 14 सेंटीमीटर. म्हणजे LM 14 आहे LN आणि MN सगळ्यात किती झाल्या त्या 14 सेंटीमीटर. As shown in figure, 3 sectors are drawn with vertex of center and radius 7 cm. ही जी रेडियस आहे ही रेडियस कितीची आहे 7 सेंटीमीटरची. सगळ्या रेडियस 7 सेंटीमीटरच्या आहेत आणि असे सेक्टर फाइंड आउट केलेत. आणि आपल्याला फाइंड आउट करायला काय काय विचारले बघा. फर्स्ट आता इथे गिवन काय ते लिहून घेऊ आपण. गिवन LM triangle LMN is equilateral triangle. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे LM is equal to 14 सेंटीमीटर आणि रेडियस is equal to 7 सेंटीमीटर. एवढं आपल्याला गिवन. आपल्याला फर्स्ट काय फाइंड आउट करायला सांगितलंय ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल
एल एम एन. आता एरिया ऑफ ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल. आपला एल एम एन हा कसा आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल साठी एरियाचा फॉर्म्युला असतो, एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन इज इक्वल टू √3/4 मल्टिप्लाइज बाय एल एम स्क्वेअर. हा इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे, √3/4 इंटू साईड स्क्वेअर. साईड काय आपली इथं एल एम, मग √3/4 मल्टिप्लाइज बाय एल एम स्क्वेअर म्हणजे 7चा स्क्वेअर. क्वेश्चन मला √3 ची व्हॅल्यू घ्यायची √3 फॉर्म्युला घ्यायची. एल एम किती आहे? 14चा स्क्वेअर. मग इथे √3 डिवाइड्स बाय 4 मल्टिप्लाइज बाय 14चा स्क्वेअर 196. 4 ने या नंबरला डिवाइड करा. 4 1 जा 4, 4 4 जा 16, खाली किती शिल्लक राहिले? 3, 4 9 जा 36. √3 मल्टिप्लाइज बाय 49. आता √3 ची जर व्हॅल्यू कधी दिलेली असते, जर दिलेली नसेल तर √3 ची व्हॅल्यू घ्यायची असते. √3 इज इक्वल टू 1.73. हे √3 ची व्हॅल्यू आहे. √3 ची व्हॅल्यू पुट करू. 1.73 मल्टिप्लाइज बाय 49. मल्टिप्लिकेशन करा. 173 मल्टिप्लाइज बाय 49. 9 3 जा 27. कॅरी ओवर आले 2 9 7 जा 63. 63 and 2 65. 9 1 जा 9, 9 and 6 15. 0 4 3 जा 12. कॅरी ओवर आला 1. 4 7 जा 28 and 1 29. 4 1 जा 4 and 2 6 7 7 14 8. 2 नंबर नंतर पॉइंट 84.77. एरिया आहे ट्रायंगलचा. युनिट काय येईल? सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर सेकंड काय काढायला सांगितले बघा आपल्याला, एरिया ऑफ एनी वन ऑफ द सेक्टर. एरिया ऑफ एनी वन सेक्टर, कोणत्याही एका सेक्टरचा एरिया काढायचा आपल्याला. मग आता आपण सपोज कोणताही एक काढलं तरी चालेल. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, मग थीटाची व्हॅल्यू किती असेल रे? थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. इक्विलॅटरल ट्रायंगलचे तिन्ही अँगल किती डिग्रीचे असतात? 60 चे असतात. रिझन लिहू, अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलचे अँगल कितीचे असतात? 60 डिग्रीचे असतात. मग एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 मल्टिप्लाइज बाय पाय आर स्क्वेअर. थीटा किती आहे? 60 अपॉन 360 मल्टिप्लाइज बाय 22/7 इंटू आर किती आहे? 7 इंटू 7. 0 0 कॅन्सल. 6 1 जा 6, 6 6 जा 36. 7 1 जा 7 1 जा 2 11 जा 2 3 जा 11 7 जा 77 डिवाइड्स बाय 3. किती येईल आन्सर? 3 1 जा 3, 3 2 जा 6. 1 उरला 3 2 जा 3 5 जा 15. 2 उरले. 1 3 6 जा 18. परत 2 उरतील. 3 6 जा 18 म्हणजे 25.66 सेंटीमीटर स्क्वेअर. हे झालं सेकंडचं आन्सर. त्याच्यानंतर थर्ड मध्ये काय विचारले आपल्याला? टोटल एरिया ऑफ ऑल 3 सेक्टर. तिन्ही सेक्टरचा. आता इथे बघा, एका सेक्टरचा निघालाय, दुसऱ्या सेक्टरसाठी थीटा तेवढाच आहे, आर पण तेवढाच आहे, तिसऱ्या सेक्टरला पण थीटा तेवढाच आहे, आर तेवढाच आहे. मग परत तिन्ही सेक्टरचे एरिया काढत बसायचे नाही. तिसरं काय विचारले आपल्याला? टोटल एरिया ऑफ all 3 sector. That's a solution. All 3 sector have equal radius and same value of theta. Therefore, area of
एरिया ऑफ 3 सेक्टर इज इक्वल टू 3 मल्टिप्लाइज बाय एका सेक्टरचा एरिया किती आहे 25.66 3 6 जा 18 कॅरी ओवर आला 1 3 6 जा 18 and 1 19 कॅरी ओवर आला 1 3 5 जा 15 and 1 16 1 3 2 जा 6 and 1 7 दोन नंबर नंतर पॉइंट सेंटीमीटर स्क्वेअर आणि त्याच्यानंतर फोर्थ मध्ये काय विचारलंय आपल्याला एरिया ऑफ शेडेड रिजन आता पूर्ण एक ट्रायंगलच्या एरिया मधून शेडेड हे 3 सेक्टरचा एरिया मायनस केला तर शेडेड रिजनचा एरिया मिळेल मग एरिया ऑफ शेडेड रिजन इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ट्रायंगलचं नाव काय आपल्या LMN मायनस एरिया ऑफ 3 सेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल किती आलेला आहे आपल्याला 84.77 मायनस एरिया ऑफ 3 सेक्टर किती आला 76.98 84.77 मायनस 76.98 6 17 मधून 8 गेले खाली किती राहतात 9 इकडे 3 16 मधून 9 गेले खाली 7 इकडे 7 13 मधून 6 गेले खाली किती राहतात 7 म्हणजे आन्सर काय आलं आपलं 7.79 सेंटीमीटर स्क्वेअर हे झालं आपलं फर्स्टचं आन्सर त्याच्यानंतर हे सेकंडचं आन्सर हे थर्डचं आणि हे फोर्थचं